पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की एक सुपरहिट फिल्मची ही सुपरहिट जोडी माझ्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत आज महाराष्ट्रातली एक सगळ्यात सुपरस्टार इन्फ्लुएन्सर माझ्यासोबत आहे, हर्षदा. तर आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि काय सुपरहिट आहे तर सुपरहिट एकच आहे, गुगल आई. गुगल आईचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेंडिंगला आहे. त्याच्यातलं एक गाणं सुद्धा ट्रेंडिंगला आहे आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा लेडी फर्स्ट असं म्हणू शकतो आपण. तर प्राजक्ताशी ज्या गुगल आईची हिरोईन आहे आणि छत्रपती संभाजी महाराज या सिरियलमध्ये आपण हिला पाहिलं असेल येसूबाई यांच्या रोलमध्ये आणि ती गुगल आईमध्ये मेन हिरोईनमध्ये. आणि प्राजक्ता खरं सांगतो खूप छान दिसलीस त्या फिल्ममध्ये. तू काय सांगशील त्या फिल्मबद्दल आणि काय आहे हा एक सेलिब्रेशन आहे इकडे, काय सांगशील फिल्मबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानेन की इतका छान रिस्पॉन्स ते गुगल आई या चित्रपटाला देतात. आणि खूप भारी वाटतं की जेव्हा आपण प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि तितकाच प्रामाणिकपणे रिस्पॉन्स प्रेक्षकांपर्यंत जातो. त्यामुळे कलाकार म्हणून मला खूप भारी वाटतं. 26 जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आणि प्रचंड छान रिस्पॉन्स येतो. म्हणजे सॉन्ग असेल, मी केलेला फाईट सिक्वेन्स असेल या चित्रपटाला, त्यामुळे खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षकांना चित्रपट आवडतो आहे, प्रत्येकाचं काम आवडतं आहे, प्रत्येक कलाकाराचं काम आवडतं आहे. आणि स्पेसिफिकली माझी जी भूमिका आहे कल्याणी नावाची, ती सरांनी खूप छान माझ्याकडनं वठवून घेतलेली आहे. तितकी स्ट्रॉंग आहे, तितकं छान फाईट सिक्वेन्स आहे, त्यामुळे खूप छान प्रतिक्रिया आहे. तुम्ही पाहिलं असेल छत्रपती संभाजी महाराज सिरियलमध्ये प्राजक्ताने तलवारबाजी केली आहे, घोडेस्वारी केली आहे, सगळी फायटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि तसंच काहीतरी ॲक्शन सिक्वेन्स तिला आपल्याला पुन्हा एकदा गुगल आईमध्ये पाहिलं आहे. गुगल आईमध्ये तुझा खूप अप्रतिम रोल झाला आहे. आता मी पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे थिएटर्स बऱ्यापैकी फुल आहे. कारण आज जर रिपोर्ट येतो आहे आणि खरोखर मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो, गर्वही वाटतो. कारण आपल्या मराठी चित्रपटाची काय म्हणू शकतो आपण त्याला आवड लागली आहे साऊथच्या लोकांना सुद्धा. आपण साऊथ इंडियन फिल्म बघतो पण साऊथचे लोक आपले फिल्म्स बघतात आणि साऊथची लोक आपला फिल्म करतात सुद्धा. तर या सिनेमाला लावलेले साऊथचे डिरेक्टर तिकडे जे अनेक सिनेमे त्यांनी केलेले आहेत आणि यांचा हा मराठी पहिला सिनेमा आहे. तर आपण त्याच्याशी बोलूया. सर क्या एक्सपीरियंस है आपका, आपने मराठी फिल्म क्यों बनाई? नमस्कार. मराठी फिल्म क्यों बने हैं, एक्चुअली किधर भी पिक्चर करेंगे ना, फर्स्ट ऑफ ऑल मराठी पीपल्स के लिए थैंक्स. पहले प्रीमियर शो बहुत आदमी आते हैं एंड आज के लिए 3 दिन हो गया. मैं कितना थिएटर्स में मैं रिलीज़ की हूँ, कितना थिएटर में पिक्चर चलता एंड मेरे को रिपोर्ट एंड पिक्चर वेरी 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 सक्सेसफुल. यस. एंड मैं क्या, मेरे को बहुत मुश्किल है, बहुत डर है, बहुत बारिश है, बहुत बारिश है. कोल्हापुर, सातारा, सांगली, बॉम्बे मैं देखेंगे, पुणे से बहुत बारिश है. सो पब्लिक को बारिश टाइम में बहुत पब्लिक की प्रॉब्लम है. बट वो टाइम में मेरा वो साउथ डायरेक्टर फिल्म की इतना अडाप्ट मराठी पब्लिक एंड पिक्चर मेरे जो असल मेरा हैदराबाद एंड केरला वो उधर से कैसे मेरे मालूम इतना फिल्म लवर्स. यस ऑफ कोर्स. जितने आपकी केरला में, जितने आदमी साउथ में फिल्म लवर्स है ना, मराठी में उतने लवर्स है. क्योंकि यू नो अगर कंटेंट अच्छा हो, अगर फिल्म अच्छी हो ना, तो बारिश हो, तूफान हो, कुछ भी हो, लोग थिएटर में जाते ही है. और वो आपने देखा है. हमारा महाराष्ट्र कैसा लगा, महाराष्ट्र का पब्लिक कैसा लगा सर आपको? अरे एक्सलेंट एंजॉयमेंट भी. मैं आप इंटरव्यू करेंगे, इंटरव्यू करने के मैं बोलने नहीं. आप एक बार देखो जी, 4 दिन हो गया पिक्चर अच्छा नहीं तो फेस इतना एक्टनेस नहीं. ये करेक्ट सक्सेस के कारण रियालिटी. सो थँक यू व्हेरी मच. येस. या सक्सेसचं कारण अजून पण आहे. कारण या फिल्मला प्रमोशन करण्यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले लाडके मोठे इन्फ्लुएन्सर सुद्धा आहे तिथे. त्यापैकी एक इन्फ्लुएन्सर आपल्याला लाभलेली आहे, हर्षदा जाधव. हर्षदा फिल्म पाहिली आहे, काय सांगशील या फिल्मबद्दल? फिल्म मला खूप जास्त आवडली आहे आणि स्पेशली त्या छोट्या मुलीचा रोल मला खूप जास्त आवडला. कारण आमच्या घरी जी मुली येतात ती सुद्धा अशीच करते, कोणतीही गोष्ट समजली नाही किंवा कोणाला अडचण आली पहिली गुगलवर सर्च मारते आणि बघत. त्यामुळे मी हा मूवी तिला दाखवणार आहे गुगल आई. ओके. तर मित्रांनो हीच विनंती करणार आहे, ही सक्सेस पार्टी आम्ही करतो, खरं तर काही हरकत नाही आहे. हा फिल्म तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये नक्की जाऊन बघा. कारण गुगल आई लहान मुलांना बघण्यासारखी आहे, मोठ्यांना बघण्यासारखी आहे, पालकांना बघण्यासारखी आहे, अगदी म्हाताऱ्या कोतऱ्यांना सुद्धा बघण्यासारखी काहीतरी नवीन शिकवणारी ही फिल्म आहे. आणि ही फिल्म नक्की जाऊन बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये. ज्या चित्रपटाचं नाव आहे
गुगला.